नमस्कार, मी श्रद्धा श्रोते. गेली 1.5 वर्ष आपण यूट्यूबवरील मोटिवेशनल दादी अँड पोती A to Z फॉर सक्सेसफुल लाईफ ह्या कार्यक्रमात आपण तनिष्काला भेटलो आहोत. तर आज तनिष्का तिला सदैव प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आजीसहित आलेली आहे. सर्वप्रथम तनिष्का, तुझे हार्दिक अभिनंदन. खरंच A to Zच्या माध्यमातून तू प्रत्येक अल्फाबेट्सबद्दल खूपच सुंदर रीतीने सादरीकरण केलं आणि त्यानुसार प्रत्येक गोष्टसुद्धा खूप छान सांगितली. अगं, प्रत्येक अल्फाबेटपासून तयार होणाऱ्या शब्दांचे छान असे विवेचन करून आणि त्यानुसार तू जे सादरीकरण केले त्याबद्दल खरंच तुझं खूप खूप कौतुक. आणि मला माहिती आहे त्यात तुला सदैव तुझ्या आजीचं प्रोत्साहन मिळत होतं. अर्थातच त्यामुळेच तू या तुझ्या चॅनलचं नाव मोटिवेशनल दादी अँड पोती हे ठरलं आहे ना. तुझी आजी म्हणजे ॲडव्होकेट स्मिता याची ते 10 वर्ष कोर्टात, नागपूरच्या कोर्टात ती कार्यरत होती आणि नंतर सायकोथेरपिस्टचा तिचा अभ्यास झाला आणि त्यानंतर तिने खरंच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना अगदी मोटिवेशन करून त्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणा किंवा त्या कर्मचाऱ्यांमध्ये म्हणा जो एक सकारात्मकता कशी वाढेल याबद्दल तिने ट्रेनिंग दिलेलं आहे. मला असं वाटतं हीच गोष्ट अगदी तिने तुला घडवण्याच्या बाबतीतसुद्धा घेतलेली दिसते बरं का. आणि ह्या तुझ्या कार्यक्रमात तुझ्या आईबाबांसोबत तुझ्या या आजीचं योगदान खरंच खूप आहे, याच्याबद्दल तर शंकाच नाही. सुरुवातच तुझी मोटिवेशनल दादी अँड पोती ह्याने तू करते. पण तनिष्का, तुझ्या या A to Z फॉर सक्सेसफुल लाईफ त्यासाठी तुला ह्या आजीने जे प्रोत्साहन दिलेले आहे त्याची सुरुवात करण्याआधी तुझ्या मनात काय विचार येत होते ग? जेव्हा याची सुरुवात केली, आजीने मला सांगितलं की आपण असं करूया, तर मलाही ती आयडिया खूप पटली, मला आवडली. मी म्हणते हो अगदी आजी करूया. मग आजीने मला सांगितलं की जर असं आपल्याला करायचं असेल तर कसं करावं लागेल, काय करावं लागेल. मी सुद्धा ते ऐकलं, आम्ही त्याचा पहिला व्हिडिओ बनवला आणि मग तसंच ते चालत राहील. अरे वा, खरंच स्मिता, तू तिला इतकं प्रोत्साहन दिलेलं आहे ना. पण तनिष्काकडून हे तुला करून घ्यावं हे कसं वाटलं ग? कधी वाटलं, हा विचार कसा आला तुझ्या मनात? ॲक्च्युली काय झालं श्रद्धा, करोना पिरियड होता ना, त्यावेळा या मुली घरीच राहायच्या, शाळा नव्हती आणि मग दिवसभर यांना कसं एंगेज करायचं हे खूप क्वेश्चन मार्क होता. तर मग त्यावेळा मला असं वाटलं की मी ज्या गोष्टी सांगते तर त्या या मुलींकडनं आपण ऐकाव्या आणि आम्ही मस्ती से पाठशाला असं एक युनिट तयार केलं आणि माझ्या पुण्याच्या नाती, इथल्या नाती, हिच्या मैत्रिणी असं सगळ्यांचं मिळून एक मस्ती से पाठशाला हे सदर सुरू केलं आणि त्यातनंच त्याची सुरुवात झाली. अरे वा, किती छान ना. मला ना तनिष्का तुझी एक गोष्ट आवडते की प्रत्येक वेळेस हे सादरीकरण करताना तुझ्यात खूप आत्मविश्वास जाणवत होता. पण कधीतरी तुला अशी धाकधूक वाटत होती का ग? जेव्हा मी पहिलाच म्हणजे Aचा व्हिडिओ केला त्यावेळी मला असं वाटलं की हे जसं आहे तसं आपण हे लोकांपर्यंत पोहोचू शकू का, तसं ते डिलिव्हर होईल का. पण जेव्हा मी तो व्हिडिओ केला तेव्हा मला लक्षात आलं हे असं केलं तर ते लोकांना जास्त छान सांगता येईल आणि मग तसं मी केलं. अरे वा. आणि खरं तर स्मिता, तुझ्या या फील्डमधला कोणता असा प्रकार तुला जाणवला की तू अशा पद्धतीने तनिष्काला तयार करू शकेल? एकदा काय झालं, नागपूरलाच तरुण भारतातर्फे अहिल्या मंदिरामध्ये माझं एक सेशन होतं, स्वत्वाची ओळख. आणि ते सेशन ऐकायला माझ्या मैत्रिणी पण आलेल्या होत्या अगं. तर ते सेशन झाल्यानंतर तिने फीडबॅक मला असा दिला की स्मिता, जेव्हा तू हे पूर्ण घेतेस ना तेव्हा शेवटी कुठेतरी थकल्यासारखी वाटते. आणि तो मी खूप पॉझिटिव्हली घेतला आणि मग त्यावेळा माझ्या डोक्यात आलं की ज्या मी गोष्टींच्या स्वरूपात हे घेते त्या गोष्टी जर तनिष्काने सांगितल्यात
तर मला तेवढा दम मिळेल, आराम मिळेल. आणि आम्ही तशी सुरुवात केली आणि देन वी स्टार्टेड इन दिस मॅनर. अरे वा, खरंच तनिष्का, तुझी आजी म्हणजे एक वेगळंच समीकरण आहे ना. ही माझी मैत्रीण पण आहे, पण आज मला जाणवतं आहे की खरंच आजच्या काळाची एक गरज आहे की घरात ज्येष्ठ व्यक्ती असली तर ती तिसरी पिढी घडवताना मात्र तिच्या बाबतीत वेगळाच विचार करत असते. मला सांग तनिष्का, ही आजी ज्यावेळेस तुझ्याकडनं हे सगळं करून घेत होती त्यावेळेस कधी कधी तर तुला आजीचा राग येत होता का गं? सुरुवातीला असं व्हायचं की आम्ही व्हिडिओज करत राहायचो आणि रात्रीचे 10-10 वाजून जायचे. हो बाई. मग त्याचे तसं व्हायचं, कधी भूक लागायची, कधी कंटाळा यायचा. मग मी आजीला म्हणायचे, आजी हे उद्या करायचं का गं? पण जसं जसं पुढे ते होत गेलं तेव्हा मलाही इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि मग असं काही नाही झालं. अरे वा, आणि तू इतकं छान करते ना. पण मला सांग, तुझा हा व्हिडिओ पाहताना किंवा हे यूट्यूबवरचं सगळं तुझं सादरीकरण तुझ्या मैत्रिणींनी, तुझ्या शिक्षकांनी, तुझ्या नातलगांनी पण हाच व्हिडिओ पाहिलाच असेल की नाही? मग त्यांनी तुला त्याच्याबद्दल काय काय सांगितलं? माझ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी सगळ्यांनी पाहिला आणि त्यांनाही ते खूप आवडलं. त्यांनी मला सांगितलं की काय केलं तर हे अजून छान होऊ शकेल. त्यांनी मला याच्याबद्दल फीडबॅकही दिला आणि आम्ही तसं केलंही. अरे वा. आणि मग काय का तुझ्याकडनं याचं काही प्रोत्साहन वगैरे घेतलं की नाही कोणी? हो, अगदी. मी आणि माझ्या मैत्रिणींनी पण विचार केला होता की असं काहीतरी आपण सोबतही करू शकतो. अरे वा, किती छान. तुझा पहिला व्हिडिओ बघितला ना, आणि मला स्मिताने आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपवर पण टाकला, मला पण पर्सनली टाकला वगैरे. मला खूप खूप आनंद झाला. आणि आत्ताच परवाच मी परत एका याच्यात बघितलं की तुला गीता पठणात प्रथम प्राईज मिळालं. आता आणखीन पुढच्या आठवड्यात तुझ्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन आहे, त्याचंही तू कॉम्पेअरिंग करणार आहे. आतापर्यंत सादरीकरणाचा हा तुला एक महत्त्वाचा छान फायदा झाला की नाही. आणि त्याचप्रमाणे तू नृत्यात सुद्धा पारंगत आहेस. वा वा. अशी हर हुन्नर ही आमची छोटीशी तनिष्का, मला आठवते आमच्या स्वच्छंदामध्ये अगदी लाजरी बुजरी होती. काय गं, मग तुला ह्या सगळ्यांचा काय काय फायदा झाला हे सांगशील का मला? हो, आणि मला आधीपासूनच स्टेजवर जाऊन काहीतरी सादर करायचं याची खूपच आवड होती. आजीने हे सांगितलं मला असं करूयात का, तेव्हा पण मला वाटलं अरे वा, काहीतरी छान नवीन करायला मिळत आहे. म्हणून मी आजीला म्हटलं हो आजी, अगदी करूया. अरे वा. आणि खरं म्हणजे ही तुझी आजी आहे ना, ही माझी मैत्रीण आहे. आणि तुला तिच्याबद्दल काय सांगायचं हे तर मला काय विचारावं काय नाही हे सुचत नाही. पण स्मिता, एक मला सांग, तुझा याच्या पुढचा फ्युचर, हिच्या बाबतीतला फ्युचर प्लॅन काय ग? आता हे सगळं बघितल्यानंतर, मुख्य म्हणजे तिचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर एक छोटीशी तुला गोष्ट सांगते, ती शेअर करेल तिच्या शब्दामध्ये. पण ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आता अल्फाबेट्सपर्यंत न थांबता आपण ना एक 10-10 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज करावे, त्याला सब्जेक्ट द्यावं. जसं कम्युनिकेशन स्किल्स झालं, स्ट्रेस मॅनेजमेंट झालं, नो युअर सेल्फ झालं. आणि मला गॅरंटी आहे विथ स्टोरी तनिष्का हे डेफिनेटली सांगू शकेल. तर ह्याच्यातलं सक्सेस आम्हाला जेव्हा मिळत गेलं तो अनुभव आपण तिच्याकडनं ऐकूया. तनिष्का, काय सांग, शेअर कर. मला आठवतं मी दुसरीत असतानाची गोष्ट आहे. आजीने मला एक छोट्याशा टॉपिक बद्दल सांगितलं होतं. त्या टॉपिकचं नाव होतं कायझन. मी दुसरीत होती तर मी पटकन फळा आणला आणि त्याच्यावर टॉपिक लिहिलं कायझन आणि त्याचा अर्थ खाली लिहिला. मी आजीला म्हटलं आजी, माझा एक छोटासा व्हिडिओ काढते का? तर आजीने लगेच बाबांना बोलवलं. बाबांनी माझा व्हिडिओ काढला आणि मी त्या टॉपिकवरती स्वतःच्या भाषेत, लहान होती तेव्हा जी लँग्वेज येत होती त्या भाषेत मी ते एक्सप्लेन केलं होतं. तिथून मग आजीने मला म्हटलं की तू हे छान करते. मग आजीने मला त्या टॉपिकवरती पुढे पण शिकवलं. असं झालं. वा वा, खूपच छान. आणि आता तुझ्या आजीने तुझ्याबद्दलचे फ्युचर प्लॅन्स तर तयार केलेलेच आहेत ते नाही, मग तू तयार आहेस ना. पण त्याआधी मला एक सांग की ह्या सगळ्या व्हिडिओचा तुला अजून वेगळे वेगळे काय अनुभव आले? तुझ्या काय काय, कोणी कसं बोललं, काय बोललं हे तर तू सांगितलंच, मैत्रिणींचाही अनुभव सांगितला, शिक्षकांचा सांगितला. पण अशी एखादी घटना घडली का गं की ती तुला एकदम खूप सुखावून गेली आणि ती तू आणि तुझी आजी
तुम्ही एकत्रच ती सेलिब्रेट केली. हो मला आठवतं एकदा असं झालं होतं की आमचे 99 सबस्क्रायबर्स झाले होते अरे वा. पण आम्हाला 100 पाहिजे होता. मग आता काय करायचं आम्ही दोघी जणी आतुरतेने एकदम वाट पाहत होतो की कधी कोणीतरी एक अजून सबस्क्रायबर आमचा वाढेल. त्या दिवशी आजी श्रिया म्हणजे माझी लहान बहीण तिला घेऊन तिच्या क्लासला गेली होती. तिकडे आजीला माहिती नाही कोणीतरी एक व्यक्ती भेटले. आजीने त्यांना ते दाखवलं. त्यांनाही ते खूप आवडलं आणि त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. अरे वा. घरी आल्यावर आजीने फक्त एवढंच केलं आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं आपला 100 सबस्क्रायबर झालाय आता. वा वा, किती छान. आम्हाला दोघींनाही त्यावेळी इतका आनंद झाला होता. आम्ही एक चार्ट बनवला होता. त्याच्यावरती आम्ही लिहायचो की आमची काय सक्सेस मिळालाय आम्हाला एवढ्या दिवसांमध्ये. तर तिथे मी मोठ्या अक्षरात ते लिहिलं होतं की माझा 100 सबस्क्रायबर झाला वा, आणि आम्ही ते सोबत सेलिब्रेट केलं होतं. किती छान. मग स्मिता, तुझा आनंद तर काही वेगळाच असेल. अरे विचारू नको, लिटरली आम्ही दोघी जणी नाचलो आणि मी तिला जे सांगायची की प्रत्येक वेळा हार तर होतच असते, तर तेव्हा तनिष्का काय म्हणाली, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद और चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे वा वा, किती छान. मस्त अशी प्रोत्साहन देणारी आजी असल्यानंतर मग काय तर तुझे सगळे फ्युचर प्लॅन एकदम सक्सेसफुल होणार. आणि मला आता एक सांग, तुझ्या मनात त्या आजीने जे ठरवलं आहे ते पण आहे ना? हो हो. मग ते पण सगळं करायचं, त्याच्याबद्दल पण आता तुम्हाला सांग. पण ह्या कार्यक्रमाची सांगता मात्र तुझ्या खुमासदार गोष्टीने नेहमीप्रमाणे सारखीच झाली पाहिजे. एक बार की बात है, एक औरत थी. वो औरत रोज मंदिर में जाती थी और भगवान से कहती थी कि भगवान मुझे लॉटरी लगा दो, मुझे लॉटरी लग जाएगी तो मैं एक बड़ा सा बंगला खरीदूंगी, बहुत सारी गाड़ियाँ खरीदूंगी, ये करूंगी वो करूंगी. रोज सुबह उसके वक्त पर वो मंदिर जाती थी और यही करती थी. एक दिन ऐसा आया कि भगवान भी सोच में पड़ गए. ये औरत रोज मुझसे आती है, तो वो उसके सपने में एक दिन गए और उन्होंने उसके सपने में कहा कि तुम मुझसे आती हो, ये पूछती हो, वो मांगते हो, लेकिन रोज तुम एक चीज़ कॉमन मांगती हो मुझे. तुम कहती हो कि मुझे लॉटरी लग जाए, लेकिन मुझे बताओ तुमने कौन सी लॉटरी का टिकट ऐसा खरीदा है कि मैं तुम्हें लॉटरी लगा दूँ. तुमने टिकट ही नहीं खरीदा, कहाँ से लॉटरी लगेगी. The moral of the story is that we should dream, but we should also act to seek the blessings and to get that dream into a reality, to change it into a reality. This is what happened with me when I started doing all this, and I slowly started realizing that before that, even if I dream and I don't act, then it is useless. I have to do something to achieve my dreams. Thank you. Please like, share and subscribe my